1200 वर्ष पूर्ण या मंदिराचं काम चाललेलं. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपण आता आलोय नाश्त्यासाठी. सकाळी 7 वाजता नाश्ता होता, पण आपण आता 8:30 वाजता नाश्ता करायला आलोय. नाश्ता वगैरे करून झालेला आहे आपला. आता मी आता रेडी होऊन खाली आलेले. आपण आता निघणार आहे आपल्या नेक्स्ट लोकेशन साठी. आपण आता निघालोय आपल्या गाडीत बसून. आता हलवा सांगेल इकडचे इकडचे मला बोलच नाही बरं आलो. मित्रांनो, आपण आलोय रामचंडी म्हणून मंदिर आहे, त्या मंदिराच्या तिथं आलेलो आहे. आणि त्या मंदिराच्या बॅक साइडला मस्त असा समुद्र किनारा आहे. हवेचा आवाज येत असेल तुम्हाला, भरपूर हवा आहे इकडं. प्रतीकला आपण गॉगल घेतलेला आहे यार. मित्रांनो, आपण केली आहे गॉगलची खरेदी ओरिजिनल. आशूचं ओरिजिनल आहे, आमचा 100 रुपयाचा. आपण निघालोय सूर्य मंदिराच्या दिशेने. भरपूर चालत जावं लागतंय. मित्रांनो, आपण सूर्य मंदिराच्या इथं आलोय आणि मंदिरात जाण्यासाठी आपल्याला तिकीट काढावं लागतं. एका तिकिटाची प्राइस 40 रुपये. आपण आता आपलं तिकीट काढलंय आणि आपण आता जाणार आहे मंदिराकडं. हे जे सूर्य मंदिर आहे, हे बांधण्यासाठी पूर्ण 1200 वर्ष लागले. 1200 वर्ष पूर्ण या मंदिराचं काम चाललेलं. आणि हे काम चालत असताना खालचा जो पाया वगैरे आहे या मंदिराचा, जो अर्ध्यापर्यंत दिसतोय, हा आपले माणसं हायडेड होती, त्यामुळे तो अर्ध्यापर्यंत बनवला गेला. त्यानंतर मंदिराच्या साईडला पूर्ण माती भरली जायची आणि त्याच्यावरचा परिसर बांधला जायचा. असं हे मंदिर वरपर्यंत बांधलं गेलंय. ये मंदिर को राजा लांगोड़ा नरसिंह देव श्री क्षेत्र में बनवाए थे. सबसे नीचे हाथी घोड़ा है, बच्चा लोगों को देखने के लिए. आप लोग को यंग लोग को देखने के लिए बीच में कामसूत्र लगाया. सारी ऊपर से ब्रह्मा की मूर्ति लगाया सीनियर सिटीजन के लिए. सबसे नीचे चाइल्ड, बीच में यंग, ऊपर से ओल्ड. फॉलो. आता ऍक्च्युली हे एकच मंदिर दिसतं आपल्याला. त्याच्या पाठीमागं अजून एक मंदिर होतं. मंदिरात एक मॅग्नेट होता, त्यामुळं इंग्रजांचं जे कंपास आहे त्यात फॉल्ट आल्यामुळं त्यांनी इथलं मॅग्नेट काढलं ह्या मंदिरातलं. आणि मॅग्नेट काढल्यामुळं या मंदिरातला एक एक पार्ट गळून पडायला लागला आणि हे मंदिर पडायला लागलं. त्यामुळं या मंदिराच्या बॅक साईडचं जे मंदिर आहे ते पडलं. सो त्यानंतर कोणता तरी राजा होता, त्यांनी या उरलेल्या मंदिरात वरनं पूर्ण माती टाकली आणि त्याचे दरवाजे वगैरे बंद करून घेतले. त्यामुळं हे मंदिर आत्तापर्यंत उभं आहे, नाहीतर हे पण मंदिर पडलं असतं. या मंदिरात सूर्यदेवाची पंचधातूची मूर्ती होती. ती जे इंग्रजांचं म्युझियम आहे लंडनला, त्या म्युझियम मध्ये ही मूर्ती. या मंदिराच्या प्रत्येक भिंतीवर आणि प्रत्येक पॉइंट वरती एक वेगळी मूर्ती कोरलेली आहे आणि त्याचं प्रत्येक याचा वेगळा मिनिंग आहे. मित्रांनो, ही आहे रसोई म्हणजे पाकशाळा. इथं स्वयंपाक वगैरे बनवला जायचा. भारतात एवढ्या सुंदर सुंदर गोष्टी आहे, गव्हर्नमेंटने खरंच मानावं घेऊन ह्या मेंटेन ठेवल्या पाहिजे. बाहेरच्या देशातले लोक नसलेल्या गोष्टी बांधून त्या मेंटेन ठेवतात, आपल्याकडे असून आपण त्या ठेवत नाहीये. मित्रांनो, मोदी सरकारने जी नोटबंदी केली त्यानंतर ज्या नवीन नोटा काढल्या त्यातली जी 10 रुपयाची जी नोट आहे त्यावरती
जे माझ्या पाठी जे व्हील आहे ते व्हील त्या नोटवरती आहे. हे मंदिर पडल्यानंतर त्या मंदिराच्या आतमधनं हे लोखंडाचे जे ब्लॉक्स आहे हे लोखंड निघालेलं एकदम हेवी क्वालिटीचं लोखंड आहे. एवढे दिवस झाले असून अजून आहे त्याच अवस्थेत आहे ते. मंदिराच्या बाहेर पडल्यानंतर एक नवग्रहाचं मंदिर आहे. आपण आता त्यात दर्शन करायला जाऊ. दर्शन झाल्यानंतर आपण आलोय जेवण करण्यासाठी. सगळी गँग इथं आहे. आपण आता आलोय चंद्रभागेच्या बीच वरती. पाठीमाग आहे चंद्रभागा बीच माझ्या. आता आपण थोडस एन्जॉय वगैरे करू, इथं चिल करू, थोडं जरा वेळ टाइमपास करू. बीच वरती फिरून आपण दमलेलो, तो काय ब्लॉग बनवला नाही, मी झोपून गेलेलो गाडीत. आता आपल्या पाठी आहे आपलं हॉटेल आणि समोर एक छोटी चहाची टपरी. आपण तिथं चहा प्यायला आलेलो आहे. मित्रांनो, जेवण झाल्यानंतर आपण निघालोय इथलं मार्केट आणि बीच वगैरे एक्सप्लोर करायला नाईटला. आणि आपल्यासोबत आहे आशू आणि कधी न दिसणारा प्रतीक. फ्लॅश लाव, फ्लॅश लाव, फ्लॅश लावल्यावर दिसतात. फ्लॅश लावलं इकडं दिसला का प्रतीक? हा, याचं मन काळ आहे, याची डोळे बी काळे झाले, त्यात दिसत नाही. कट करणार आहे. ठीक आहे. मित्रांनो, आपण या मार्केटमध्ये आलोय. इथं सगळ्या प्रकारचे कपडे, भांडे वगैरे सगळं काय भेटतं. आणि आपल्याला यायला खूप उशीर झालाय, तो बंद झाला इथं बऱ्यापैकी मोस्ट ऑफ. तरी पाहूयात काय भेटतं. एक आपल्याला वरती असा मस्त असा चंद्र. मित्रांनो, इथं आल्यावर तुम्हाला एखाद्या लोकेशन वरती जायचं असेल तर ऑटोवाल्यांसोबत नक्की बार्गेनिंग करा. ते रेट कमी करतात, त्यामुळे बार्गेनिंग करून कोणत्याही लोकेशनला जाण्याचा प्रयत्न करा. आता पूर्ण मार्केट बंद झालंय, सो आपण आता चाललोय आपल्या रूमच्या दिशेने.